आज आपण तोरणाचा दुसरा भाग पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण ही वेलकमची पट्टी कशी बनवायची ती पाहिली होती. शेवटला बघा ई आणि हे 2 पॅटर्न पुढे टाकायचे होते आणि पुढे हे 5 रो पूर्ण करून घ्यायचे होते. आणि मी इथे या व्हिडिओमध्ये मी हे बॉर्डर कशी बनवायची ती दाखवली नाही, मी बनवून घेतली ऑलरेडी. 4 साखळ्या घेतल्या आहेत मी इथे. पहिल्या खांबामध्ये मुक्का खांब टाकून 4 साखळ्या घेतल्यात आणि चौथ्या खांबामध्ये पुन्हा मुक्का खांब घेऊन पुढे पुन्हा 3 खांब स्किप करायचे आणि चौथ्या खांबात मुक्का खांब घ्यायचे. आणि ही बॉर्डर पूर्ण करून झाल्यावर इथे एक रो स्किप करायचा आहे आणि 4 साखळ्या 1 मुक्का खांब घ्यायचे. पुन्हा 1 रो स्किप करून 4 साखळ्या आणि 1 मुक्का खांब घ्यायचे. पूर्ण पट्टीला सेम ही प्रोसेस केलेली आहे मी. आणि इथे सुद्धा या बाजूने सुद्धा मी 4 खांब सोडून 4 साखळ्या घेऊन मुक्का खांब टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला हे पॅटर्न कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे 3 पॅटर्न लागणार आहे आपल्याला टोटल. इथे मी ऑलरेडी 2 पॅटर्न बनवून घेतले. चला मग पुढची प्रोसेस सुरू करूया. सुरुवातीला मी पिवळ्या कलरचा लोकर वापरली आहे. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचे. स्लिप नॉट झाल्यावर पुढे 8 साखळ्या बनवायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 साखळ्या झाल्यावर इथे पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून हा सर्कल पूर्ण करायचा आहे. आणि 1 साखळी घेऊन इथे या सर्कलमधून हुक टाकून मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढे आपल्याला 15 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 साखळ्या टाकून झाल्यावर पुन्हा इथे या सर्कलमध्ये मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. हा 15 साखळ्यांचा पहिला राऊंड झाला. टोटल आपल्याला असे 10 राऊंड करायचे 15 साखळ्यांचे. मुक्का खांब झाल्यावर परत 15 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 साखळ्या झाल्यावर इथे पुन्हा या राऊंडमध्ये हुक टाकून मुक्का खांब टाकून घ्यायचे. हे 2 राऊंड पूर्ण करून घेतलेत मी. टोटल आपल्याला 10 राऊंड पूर्ण करून घ्यायचे. इथे बघा मी हे 10 राऊंड पूर्ण करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि शेवटला हा मुक्का खांब झाल्यावर इथे पहिल्या मुक्का खांबाला जोडायचं नाहीये, तिथेच मी धागा कट करून घेतलाय. कारण का आपल्याला हाफ सर्कलमध्ये हे पॅटर्न बनवायचं आहे, म्हणून इथे जोडायचं नाहीये. आता आपल्याला इथे रेड कलर जोडून घ्यायचा आहे.
अगोदर स्लिप नॉट करून घेतली आणि इथे हा जो पहिला राऊंड आहे 15 साखळ्यांचा, तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आणि 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि 4. जसं आपण वेलकमच्या पट्टीमध्ये खांबापासून मोठे खांब बनवले होते, तीच स्टेप इथे करायची आपल्याला. जसं आपण डबल क्रोशेसाठी 1 राऊंड घेतो, तसंच 1 राऊंड घ्यायचं इथे आणि इथून ह्या 15 साखळ्यांच्या गॅपमधून हुक टाकून मोठा खांब बनवायचा आहे. पहिल्या लूपमधून हुक बाहेर काढायचे, नंतर हा दुसरा लूप आहे तो तिथून हुक बाहेर काढायचा आहे. स्टार्टिंगला इथे हा जो 4 साखळ्यांचा खांब घेतलेला आहे तो मी एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामध्ये. इथे पहिल्या राऊंडमध्ये आणि शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला हे एक एक्स्ट्रा खांब टाकायचे आणि इथे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत सुरुवातीला आणि त्यानंतर पुन्हा इथे या पहिल्याच गॅपमध्ये एक मोठा खांब घ्यायचा. पुढे 1 साखळी घ्यायची आणि दुसरा राऊंड आहे 15 साखळ्यांचा, तिथे आपल्याला 2 मोठे खांब घ्यायचे मोठ्या खांबांच्या मध्ये मी साखळी वगैरे काही घेतलेली नाहीये, फक्त 2 मोठे खांब टाकायचे. पुढे 1 साखळी घेऊन हा तिसरा राऊंड आहे 15 साखळ्यांचा, तिथे पुन्हा आपल्याला 2 मोठे खांब घ्यायचे. पुढे परत 1 साखळी घेऊन या पुढच्या राऊंडमध्ये 15 साखळ्यांच्या या राऊंडमध्ये पुन्हा 2 मोठे खांब घ्यायचे. परत 1 साखळी घेऊन या पुढच्या राऊंडमध्ये 2 मोठे खांब घ्यायचे आणि शेवटला परत जशी ही प्रोसेस केली होती, 1 मोठा खांब, मध्ये 2 साखळ्या आणि 1 मोठा खांब घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे एक एक्स्ट्रा आपल्याला हाफ ट्रिपल अर्धवट मोठा खांब घ्यायचा आहे. इथे बघा मी हा रेड कलरचा पहिला राऊंड पूर्ण करून घेतलाय. शेवटला 1 मोठा खांब, 2 साखळ्या आणि 1 मोठा खांब घेतलाय आणि सुरुवातीला आपण जशा इथे हा एक्स्ट्रा 1 खांब घेतलेला 4 साखळ्यांचा, तसंच इथे आपल्याला या खांबाच्या बाजूलाच मध्ये या शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला मोठा अर्धवट खांब बनवून घ्यायचा आणि इथे आपल्याला हिरवा धागा जोडून घ्यायचा. हिरवा धागा जोडून घेतल्यावर इथे 4 साखळ्या घ्यायच्या. 4 साखळ्या घेऊन झाल्यावर इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे आणि हे सेम पॅटर्न आपल्याला या 2 साखळ्यांच्या पहिल्या गॅपमध्ये बनवून घ्यायचं आहे. 1 मोठा खांब
2 साखळ्या एक मोठा खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा त्याच गॅपमध्ये दुसरा मोठा खांब बनवून घ्यायचा. इथे आता आपण एक साखळी घेतलेली ह्या पहिल्या रेड कलरच्या राऊंडला. पुढे आता आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आणि जिथे हा 1 साखळ्यांचा गॅप आहे तिथे 2 मोठे खांब टाकायचे पुढे पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आणि हे 2 खांब आहेत ते स्किप करायचे आणि पुढे जी 1 साखळीचा गॅप आहे त्या 1 साखळीच्या गॅपमध्ये हे 2 मोठे खांब घ्यायचे. पुन्हा 2 साखळ्या घेऊन ह्या रेड कलरच्या 1 साखळीच्या गॅपमध्ये 2 मोठे खांब घ्यायचे. त्यानंतर दुसरा खांब घ्यायचा आहे, मोठा खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे पण सेम ही प्रोसेस करायची. 2 साखळ्या घ्यायचे, पुन्हा इथे 1 साखळीच्या गॅपमध्ये 2 मोठे खांब घ्यायचे. शेवटपर्यंत सेम ही प्रोसेस पूर्ण करायची. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतलाय आणि शेवटला एक्स्ट्रा जो आपल्याला खांब घ्यायचा आहे, हा जो 4 साखळींचा आपण खांब घेतलेला आहे तिथे 4थ्या साखळीमध्ये अर्धवट मोठा खांब बनवून घ्यायचा आहे. आणि आता इथे पिवळा कलर जोडून घ्यायचा आहे. ह्या 2 लूपमधून हा पिवळा कलर इथे जोडायचा आहे. त्यानंतर 1 साखळी घ्यायची आणि इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे. एक साखळी झाल्यावर हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे आणि हा जो एक्स्ट्रा आपण अर्धवट खांब घेतलेला ह्या 2 खांबांच्या मधून आपल्याला एक मुक्का खांब घ्यायचा आहे आणि 25 साखळ्या घ्यायच्या आहेत पूर्ण. 1 2 3 4 5 6 या 25 साखळ्या झाल्यावर बघा इथे आपण 1 खांब आणि 2 साखळ्या घेतलेल्या सुरुवातीला. इथे मध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुका खांब टाकून जोडून घ्यायचे.
पुन्हा 25 साखळ्या घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. इथे या पहिल्या राऊंडमध्ये आपण मुकाखांब टाकून 25 साखळ्या घेतलेत आणि इथे या पुढच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुकाखांब टाकून जोडून घ्यायचं. पुन्हा 25 साखळ्या घ्यायच्यात आपल्याला. 1 2 3. इथे 25 साखळ्या झाल्यावर आता हे जे आपण 2 मोठे खांब घेतलेले या 2 खांबांच्या मधून मुकाखांब टाकून जोडून घ्यायचे. परत 25 साखळ्या घ्यायच्यात आणि इथे या 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे मुकाखांब टाकायचं आहे. मुकाखांब झाल्यावर पुन्हा 25 साखळ्या घ्यायच्यात आणि ह्या 2 खांबांच्या मधून मुकाखांब टाकून जोडून घ्यायचे. पुन्हा 25 साखळ्या घ्यायच्यात आणि ह्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुकाखांब टाकून जोडून घ्यायचे. सेम ही प्रोसेस शेवटपर्यंत पूर्ण करायची. इथे बघा हे 25 साखळ्यांचे जे राऊंड होते ते मी पूर्ण करून घेतलेत. टोटल हे 22 राऊंड पूर्ण होतात. आता याची पुढची प्रोसेस जी आहे ती सेम ह्या पद्धतीनेच करायची आपल्याला. इथे जसे आपण 2 राऊंड घेतले तसे याच्यावरती आपल्याला 3 राऊंड पूर्ण करायचे. अगोदर स्लिप नोट करून घेतले मी आणि 25 साखळ्यांचा जो पहिला राऊंड आहे इथे हा हिरवा धागा जोडून घ्यायचा आहे स्लिप स्टिच करून. अगोदर 4 साखळ्यांचा हा पहिला खांब एक्स्ट्रा बनवायचा आहे आणि एक मोठा खांब घेऊन 2 साखळ्या घ्यायचे मध्ये. मोठा खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायचे आणि पुन्हा त्याच पहिल्याच राऊंडमध्ये मोठा खांब घ्यायचे पुढे पुन्हा 1 साखळी घ्यायची. इथे फक्त स्टार्टिंगला आणि शेवटला या 2 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या घ्यायचे आणि पुढे एक एक्स्ट्रा खांब बनवून घ्यायचे. 1 साखळी झाल्यावर हा जो दुसरा राऊंड आहे 25 साखळ्यांचा तिथे 2 मोठे खांब बनवायचे. पुढे 1 साखळी घेऊन तिसरा राऊंड आहे हा 25 साखळ्यांचा. 1 साखळी झाल्यावर 2 खांब घ्यायचे मोठे
एवढे एक साखळी घ्यायची. सेम ही प्रोसेस शेवटपर्यंत करायची. प्रत्येक राऊंडमध्ये 25 साखळ्यांच्या राऊंडमध्ये 2 खांब झाल्यावर 2 मोठे खांब, 1 साखळी, 2 मोठे खांब, 1 साखळी, हा राऊंड शेवटपर्यंत पूर्ण करायचा आहे. हा ग्रीन कलरचा राऊंड बघा मी पूर्ण करून घेतला आहे. सुरुवातीला जसं आपण 1 मोठा खांब, 2 साखळ्या आणि 1 मोठा खांब घेतलेला, तसंच शेवटला सुद्धा तीच प्रोसेस केली मी. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक अर्धवट मोठा खांब बनवायचा आहे. आणि इथे आपल्याला पिवळा कलर जोडून घ्यायचा आहे. पिवळा कलर जोडून झाल्यावर 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि हा पॅटर्न इथे फिरवायचा आहे. आणि सेम प्रोसेस करायची. हा जो पहिला राऊंड आहे 2 साखळ्यांचा, तिथे 1 मोठा खांब, 2 साखळ्या आणि 1 मोठा खांब घ्यायचा आहे. इथे आता आपण 1 साखळ्या घेतलेल्या. या राऊंडला आपण 2 साखळ्या घ्यायच्या. आणि पुढे हा जो 1 साखळीचा गॅप आहे तिथे 2 मोठे खांब टाकायचे. परत 2 साखळ्या घ्यायच्यात पुढे. आणि इथे हा 1 साखळीच्या गॅपमध्ये परत 2 मोठे खांब घ्यायचे. दोन साखळ्या घेऊन पुन्हा इथे पुढच्या 1 साखळीच्या गॅपमध्ये 2 मोठे खांब घ्यायचे. पुन्हा 1 साखळी घेऊन परत या 1 साखळीच्या गॅपमध्ये 2 मोठे खांब घ्यायचे. असंच ही प्रोसेस प्रत्येक 1 साखळीच्या गॅपमध्ये पूर्ण करायची. आणि शेवटला जे आपण सुरुवातीला 1 मोठा खांब, 2 साखळ्या आणि 1 मोठा खांब घेत होतो, तसंच इथे शेवटला सुद्धा तीच प्रोसेस करायची. आणि ह्या ज्या 4 साखळ्यांचा हा पहिला खांब आहे, मोठा खांब, तिथे 4थ्या साखळीमध्ये एक एक्स्ट्रा अर्धवट मोठा खांब घ्यायचा आहे. आणि पुन्हा तिथे रेड कलरचा धागा जोडायचा आणि सेम तीच प्रोसेस करायची. पुन्हा 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 1 मोठा खांब, 2 साखळ्या आणि 1 मोठा खांब घ्यायचा आहे. तिसऱ्या राऊंडला परत आपल्याला ती प्रोसेस करून झाल्यावर पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथे या राऊंडमध्ये आपण 2 साखळ्या घेतल्या आहेत ना, तिसऱ्या राऊंडला सुद्धा 2 साखळ्याच घ्यायच्या आहेत. आणि हा राऊंड शेवटपर्यंत इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे बघा मी हा तिसरा राऊंड सुद्धा पूर्ण करून घेतला आहे. मगाशी आपला हा दुसरा राऊंड चालू होता पिवळ्या कलरचा आणि तिसरा राऊंड आपल्याला रेड कलरमध्ये घ्यायचा आहे. सेमच प्रोसेस आहे, काही वेगळं काही केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 साखळ्याच घेतलेल्या आहेत. इथे मी साखळ्या वाढवलेल्या नाही तिसऱ्या राऊंडला. सेम जशी सेकंड रो बनवलं तसंच थर्ड रो सुद्धा सेम प्रोसेसमध्ये केलेलं आहे. आता आपल्याला हे जे 4 गॅप आहे 2-2 साखळ्यांचे, हे 4 गॅप आपल्याला ह्या दुसऱ्या पॅटर्नला जोडून घ्यायचं आहे.
पाठीमागच्या बाजूने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्या गाठी नाहीतर तुम्ही हे विणता विणता सुद्धा इथे समजा इथे ह्या 2 साखळ्या झाल्यावर हा एक मोठा खांब झाल्यावर इथे तुम्ही स्लिप स्टिच करून जोडून घेऊ शकता या 2 खांबांच्या मध्ये. आणि पुन्हा एक मोठा खांब घेऊन पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आणि एक मोठा खांब घेऊन पुन्हा इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आणि नंतर पुन्हा इथे एक मोठा खांब घ्यायचा आहे 2 साखळ्या घेऊन पुन्हा तीच प्रोसेस करायची. तसं पण करू शकता आणि असे गाठसुद्धा मारून घेऊ शकता. पहिल्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये मी हा रेड कलरचा धागा घेतलाय आणि इथे 2-3 गाठी मारून घ्यायच्या. त्यानंतर हा जो पुढचा 2 साखळ्यांचा गॅप आहे आणि या 2 साखळ्यांचा गॅप ह्या दोघांमधून धागा टाकून घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची. तसंच अजून पुढे 2 साखळ्या हा तिसरा राऊंड बांधून घ्यायचा आहे आणि चौथा राऊंड बांधून घ्यायचा आहे.